आज भारतात पेट्रोलचे दर 105 रुपये प्रति लिटरच्या आसपास पोहोचले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की भारत सरकार किंवा तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल फक्त 25 ते 30 रुपये प्रति लिटर पर्यंत खरेदी करतात. मग सामान्य नागरिकांना पेट्रोल इतक्या महाग दरात का मिळते? चला तर मग जाणून घेऊया पेट्रोलच्या किमतीमागचं संपूर्ण गणित. सर्वप्रथम येते कच्च्या तेलाची किंमत. भारत हा जगातील सर्वात मोठ्या कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल परदेशातून आयात करतो. हे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये खरेदी केले जाते. जागतिक बाजारात तेलाचे दर कमी असतील तर भारतातही तेल स्वस्त मिळते, पण डॉलरचा दर वाढला तर त्याचा परिणाम पेट्रोलच्या किमतीवर होतो. यानंतर येतो रिफायनिंगचा खर्च. कच्चे तेल थेट वाहनात वापरता येत नाही, ते रिफायनरीज मध्ये प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल, TF आणि इतर इंधनांमध्ये रूपांतरित केले जाते. या प्रक्रियेत तांत्रिक खर्च येतो. त्यानंतर पेट्रोल देशभरात पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिकचा खर्चही जोडला जातो. यानंतर केंद्र सरकार पेट्रोलवर उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साईज ड्युटी आकारते. काही वर्षांपूर्वी हा कर खूप जास्त होता. सध्या केंद्र सरकार साधारणपणे 13 रुपयाच्या आसपास उत्पादन शुल्क आकारते. मात्र हा दर वेळोवेळी बदलत असतो. पेट्रोल पंपावरील करातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आणि त्याचाच वापर पायाभूत सुविधा, रस्ते, विकास कामे आणि विविध योजनांसाठी वापरला जातो. यानंतर राज्य सरकारचा वॅट म्हणजेच व्हॅल्यू ऍडेड टॅक्स लागू होतो. प्रत्येक राज्यात वॅट वेगवेगळा असल्यामुळे पेट्रोलचे दरही वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र, राजस्थान किंवा मध्य प्रदेशमध्ये वॅट जास्त असल्यामुळे पेट्रोलचे दर तुलनेने जास्त असतात, तर काही राज्यांमध्ये कमी दरामुळे थोडे दर कमी असतात. पेट्रोल पंप चालवणाऱ्या डीलर्सलाही प्रति लिटर साधारणपणे 3 ते 4 रुपयापर्यंत कमिशन दिले जाते. याच कमिशन मधून पेट्रोल पंपांचे कर्मचारी, वीज बिल, देखभाल आणि इतर खर्च भागवले जातात. जर साधारण गणित पाहिले तर कच्च्या तेलाची किंमत 25 ते 30 रुपये, रिफायनिंग आणि वाहतूक खर्च 8 ते 10 रुपये, केंद्र सरकारचा कर 13 रुपयाच्या आसपास, राज्य सरकारांचा वॅट 20 ते 30 रुपये किंवा त्याहून अधिक, डीलर कमिशन 3 ते 4 रुपये, हे सर्व मिळून पेट्रोलची अंतिम किंमत 95 ते 105 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचते. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रुपयाच्या तुलनेत डॉलरचा दर. कारण भारत तेल आयात डॉलर्स मध्ये करतो. जर डॉलर महाग झाला तर भारताला जास्त पैसे मोजावे लागतात आणि त्याचा थेट परिणाम पेट्रोलच्या दरांवर होतो. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातही पेट्रोलच्या किमतीवर मोठा परिणाम होतो. रशिया युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील तणाव किंवा ओपेक देशांनी उत्पादन कमी केल्यास जागतिक बाजारात तेल महाग होते आणि भारतातही पेट्रोलचे दर वाढतात. विशेष म्हणजे भारतात पेट्रोल आणि डिझेल अजूनही GSTच्या बाहेर आहेत. जर हे इंधन GST अंतर्गत आले तर देशभरात पेट्रोलचे दर काही प्रमाणात कमी होऊ शकतात, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र राज्य सरकारचा मोठा महसूल पेट्रोलवरील वॅट मधून येत असल्यामुळे हा निर्णय अजूनही झालेला नाही. म्हणजेच पेट्रोलची किंमत फक्त कच्च्या तेलावर ठरत नाही, त्यामागे आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलरचा दर, रिफायनिंग खर्च आणि केंद्र व राज्य सरकारचे कर आणि वाहतूक व्यवस्था अनेक गोष्टी कारणीभूत असतात. म्हणजेच पुढच्या वेळी तुम्ही पेट्रोल भरायला गेला तेव्हा लक्षात ठेवा, आपण फक्त पेट्रोलसाठी पैसे देत नाही, तर त्यामध्ये कर, वाहतूक, रिफायनिंग आणि अनेक स्तरावरील खर्च समाविष्ट असते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.